नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक श्रावण बनसोडे परत एकदा तुमचं या आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। आज आपण जे चॅप्टर चालू केला आहे हायर परचेस सिस्टम, त्याचा नेक्स्ट पार्ट किंवा पुढील क्वेश्चन आपण पाहणार आहोत। ओके, तर सिंपल मेथडनं सुद्धा आपण पाहिलं होतं की शॉर्टकटनी कशा पद्धतीनं एक अकाउंट प्रिपेअर करत जायचं आणि त्या पद्धतीनं आपण कालच्या लेक्चरमध्ये जे आहे ते पूर्ण केलेलं होतं। ठीक आहे, नॉमिनल अकाउंट आपले फक्त दोनच की छोटे छोटे आहेत, ते मिसलेनियस आहेत किंवा सिम्पली आपण कधीही प्रिपेअर करू शकतो, म्हणजे डेप्रिशिएशन आणि इंटरेस्ट। डेबिटला इंटरेस्ट किंवा डेप्रिशिएशन लिहायचं, क्रेडिटला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, संपलं त्या ठिकाणी संपून जातं। त्याच्यानंतर पाहिलं होतं काय, मशिनरीचा अकाउंट आणि व्हेंडरचा अकाउंट, संपलं। मशिनरी आणि व्हेंडर थोडाफार आपण करणार आहोत, बाकी नॉमिनल आहेत। ओके, सिंपल आहे सर्व काही अकाउंट। आपण चालू करूया। क्वेश्चन तुमच्या स्क्रीन समोर येऊन जाईल। क्वेश्चन रीड करतोय, पहा। प्रकाश परचेस्ड अ मशिनरी फ्रॉम जानकी लिमिटेड ऑन हायर परचेस सिस्टम किंवा हायर परचेस बेसिस। प्रकाश नावाचा जो काही परचेसर बायर कस्टमर आहे त्यांना जानकी लिमिटेड नावाच्या कंपनीकडून एक मशिनरी परचेस केली आहे ऑन हायर परचेस बेसिस। हायर परचेसच्या तत्वानुसार त्यांना परचेस केली आहे 1 जानेवारी 2016 ला। ॲग्रीमेंट पेड ₹30,000। ॲग्रीमेंट मनी किती पेड केली त्यांना? 30,000 रुपये ॲग्रीमेंट मनी पे केलेली आहे। अँड द बॅलन्स पेड इन इक्वल इन्स्टॉलमेंट ऑफ 30,000 ऑन 31 डिसेंबर एव्हरी इयर। आणि जेवढं काही बॅलन्स शिल्लक राहणार आहे ते बॅलन्स तो काय करणार आहे, प्रत्येक वर्षाच्या शेवटच्या तारखेला तो देणार आहे ₹30,000 रुपये, 30,000 रुपये। नेक्स्ट पुढे काय सांगितलं चेक करा। द कॅश प्राइस ₹1,12,000। कॅश प्राइस किती आहे त्या मशिनरीची? 1,12,000 रुपये। चार्ज इंटरेस्ट ॲट 10% बाय द वेंडर। जानकीनं 10% इंटरेस्ट चार्ज केलेला आहे आणि चार्ज डेप्रिशिएशन ॲट 10% ऑन रिड्युसिंग बॅलन्स मेथड। आणि त्या मशिनरीवरचं डेप्रिशिएशन जे आहे ते 10%नी रिड्युसिंग बॅलन्स मेथड नुसार आपण चार्ज करणार आहोत। शो नेसेसरी अकाउंट इन द बुक्स ऑफ प्रकाश। आणि आपल्याला नेसेसरी अकाउंट्स विचारले गेलेले आहेत। नेसेसरी अकाउंट किती? तर 4च। मशिनरी अकाउंट, जानकी किंवा वेंडर अकाउंट, त्याच्यानंतर पुढचं आहे डेप्रिशिएशन अकाउंट आणि इंटरेस्ट अकाउंट। संपलं, हे 4 अकाउंट बनवायचं आणि बाजूला व्हायचं। सगळ्यात अगोदर आपल्याला काय तयार करावं लागेल? टेबल शोईंग चार्ट किंवा इंटरेस्ट शोईंग टेबल, हे आपल्याला तयार करून घ्यावं लागेल। ठीक आहे, तयार करून घेऊया। तारीख सांगितलं 1 तारखेला त्यांनी ॲग्रीमेंट मनी पे केली आहे 1/1/16 ला। ॲग्रीमेंट मनी किती पे केली आहे? 30,000 रुपये। ठीक आहे, पहिल्या वर्षी किंवा 1 तारखेला इंटरेस्ट चार्ज करतो का? चार्ज करत नाही। कॅश किती पे केले आपण? 30,000 रुपये। अनपेड बॅलन्स किती आहे? मशिनरी आहे तुमची 1,12,000ची। 1,12,000 मधून जर 30,000 लेस केले तर 82,000 रुपये अनपेड बॅलन्स असेल। पहिल्या वर्षी डेप्रिशिएशन चार्ज करायचं का? नाही। तर 10% डेप्रिशिएशन इकडे चार्ज करूया आपण, जागा आहे। ठीक आहे, 1,12,000 रुपयाची मशिनरी आहे, त्याच्यावरती पहिल्या वर्षी काहीच नाही, नेक्स्ट इयर पासून चार्ज करणार आहोत। ठीक आहे, नेक्स्ट तारीख आहे 31/12/16। पहिली इन्स्टॉलमेंट पे केली। ठीक आहे, पहिली इन्स्टॉलमेंट पे केली। इंटरेस्ट कशावर कॅल्क्युलेट करायचं? अनपेड बॅलन्स वरती। किती सांगितलंय? 10%। 82,000 वरती 10% इंटरेस्ट कॅल्क्युलेट करा, 8,200 इंटरेस्ट येईल। ठीक आहे, या 30,000 मध्ये 8,200 काय इंटरेस्ट आहे? 30,000 मधून 8,200 काढा, तुमचे कॅश पेडचे अमाऊंट येईल 21,800, 21,800। ओके, अनपेड बॅलन्स होतं 82,000, तुम्ही कॅश पे केला 21,800। 82,000 मधून 21,800 लेस करा, आणखी शिल्लक राहिलेले अनपेड बॅलन्स येऊन जाईल 60,200, 60,200, 60,200। ओके, पहिल्या वर्षी डेप्रिशिएशन चार्ज करा 10%, 10% डेप्रिशिएशन चार्ज करा 11,200 पहिलं वर्ष, 11,200 रुपये। मग याच्यातून लेस करा, नंतर करूया पहिलं वर्ष। नेक्स्ट आता पुढची तारीख आहे 31
1217. परत अगेन इन्स्टॉलमेंट पेड केली, मग इन्स्टॉलमेंट पेड केली, इंटरेस्ट चार्ज करूया 6020 रुपये. ठीक आहे, 6020 रुपीज आपलं इंटरेस्ट आलं. या 30,000मध्ये 6,000 या ठिकाणी इंटरेस्ट आहे. 30,000मधून 6,020 रुपये इंटरेस्ट मायनस करा. किती कॅश पेड केला असेल? 23,980 आहे. 23,980 रुपये. ओके, मग अनपेड बॅलन्स किती आहे? तुम्ही अपूर्वी अनपेड बॅलन्स होता 60,200 आणि आता कॅश पे केलं 23,980 वजा तुमचं ते अनपेड बॅलन्स 60,200, तर अनपेड बॅलन्स असेल 36,220. किती? 36,220 रुपये. ओके, आता या ठिकाणी रिड्युसिंग बॅलन्स मेथड नुसार सेकंड इयरचं आपण डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करणार आहोत. आधी रिटर्न डाऊन व्हॅल्यू काढून घ्या. 1,12,000 वजा 1,08,000 रुपये राहील. 1,08,000 रुपये रिटर्न डाऊन व्हॅल्यू. यावरती 10% काढा. किती येईल? 10,080 रुपये दुसऱ्या वर्षाचं डेप्रिशिएशन. ठीक आहे, किती आलं? 10,080, 10,080 रुपीज. लागलीच तिसरं वर्ष 31/12/18, 30,000 रुपयेच. ठीक आहे, किती आता कॅश पे केलं? इंटरेस्ट चार्ज करूया याच्यावरती. किती कॅश पे? अनपेड बॅलन्स वरती इंटरेस्ट चार्ज करायचं. इंटरेस्ट चार्ज ऑन ऑलवेज अनपेड बॅलन्स. ठीक आहे, 36,220 वरती जर इंटरेस्ट कॅल्क्युलेट केलं तर 3,622 रुपये येऊन जाईल इंटरेस्ट. ठीक आहे, मग 30,000मधून या ठिकाणी वजा करू 3,622 रुपये लेस करा. याच्यातून तुमची बॅलन्स येऊन जाईल 26,378 रुपये तुम्ही पे केले आहेत. अनपेड किती राहिलं? मग हे 36,000मधून लेस करा. 36,220 मधून जर आपण लेस केलं, अनपेड बॅलन्स राहील 9,842 रुपये. किती? 9,842. लगेच आपण याचं इंटरेस्ट काढून घेऊया. 1,08,000 वजा 10,080, 90,720 रुपये. थर्ड इयरचं डेप्रिशिएशन घ्या काढून, मल्टिप्लाय बाय 10%. किती? 9,072 काय असेल डेप्रिशिएशन. ओके, आता शेवटचं वर्ष 31/12/19 किती पे केलं इंटरेस्ट? 30,000. आणि शेवटच्या वर्षाचं इंटरेस्ट कधीच कॅल्क्युलेट करायचं नाही अनपेड बॅलन्स वरती, तर ते ऍडजस्ट करायचं असतं लास्ट इयरचं इंटरेस्ट. ओके, तर ऍडजस्ट करूया. पूर्णच्या पूर्ण काय करूया? कॅश पेड केलं म्हणून लिहूया. 9,842 रुपये कॅश पेड केलं म्हणून लिहूया. या दोघांमधला जो काही डिफरन्स असेल तो असेल इंटरेस्ट. 30,000 वजा 9,842, तर 20,158 काय असेल इंटरेस्ट ऍडजस्ट केला आहे लास्ट इयरचा आपण इंटरेस्ट. ओके, इथे नील. त्याच्यानंतर किती राहिलं? 90,720 वजा 10%, 90,72 मायनस करा. किती राहिलं? 81,648. याच्यावरती 10% काढा, मल्टिप्लाय बाय 10%. 81,649, 8,169. लास्ट इयरचं काय होऊन जाईल? 8,000 मल्टिप्लाय बाय 10%. 8,165 येऊन जाईल. 8,165.
किती आलं होतं 8164.8 येईल. या 8ला आपण पुन्हा मोठं केलं 8165 आलं. 8165 शेवटच्या वर्षाचं डेप्रिशिएशन आलेलं आहे. क्लोज करूया. ठीक आहे, क्लोज करायचं आता आपल्याला. क्लोज करा. कॅश पेड जर केलं तर 1,12,000 येईल. मशिनरीची कॉस्ट 1,12,000. इंटरेस्टची टोटल करा 38,000 येईल, 38,000 येईल. आणि या दोघांची बेरीज 1,12,000 प्लस 38 जर केलं तर 1,50,000 येऊन जाईल. 1,50,000 विथ इंटरेस्ट. पैसा गेला. ओके, तर हे असेल चार्ट. याच्यावरूनच आता याची स्क्रीनशॉट घ्यायचं आणि नेक्स्ट आता आपण अकाउंट प्रिपेअर करणार आहोत. चला तर या ठिकाणी आपल्याला अकाउंट बनवायचे आहेत. कोणकोणते नेसेसरी म्हटलंय. पहिल्यांदा आपण काय करूया, मशिनरीचा अकाउंट, त्याच्यानंतर वेंडर म्हणजे जानकीचा अकाउंट. आपण सेलरच्या बुकमध्ये नाही तर आपण परचेसरच्या कस्टमरच्या बुकमध्ये आपण अकाउंटिंग करत आहोत. मशिनरी अकाउंट आणि वेंडरचा अकाउंट आपण या ठिकाणी बनवत आहोत. ओके, तर चला तर काय करूया, तर आपण सॉल्व करूया. सगळ्यात अगोदर मशिनरी, त्याच्यानंतर पुढचं जानकीचं अकाउंट. ओके, एक अकाउंट आपण या ठिकाणी सॉल्व करत जायचं आहे. ओके, तर मशिनरीमध्ये सगळ्यात अगोदर 1 तारखेला काय झालं, 1 तारखेला ॲग्रीमेंट पे केली 1/1/2016ला. टू काय नाव द्यायचं, जानकीने ॲग्रीमेंट पे केली. जानकीला पे केली किती अमाऊंट, 30,000 रुपये. ओके, नेक्स्ट 30,000 रुपये पे अमाऊंट पे केली. आता कॅश पेड किती केलं ॲक्च्युली विदाउट इंटरेस्ट 31 तारखेला 31/12/16ला जानकीज अकाउंट किती 20,800 का 21,800 रुपये पे केले. ठीक आहे, मग 31 तारखेला काय केलं, डेप्रिशिएशन 31/12/16 बाय डेप्रिशिएशन किती आहे, डेप्रिशिएशनची अमाऊंट आहे या ठिकाणी पहिल्या वर्षी 11,200. ठीक आहे, चला मग काय करूया, अकाउंट क्लोज करूया. ला 800, 1ला 1, 3 आणि 2 5, 51,800 आणि कॅरीड डाऊन काढा 51,800 वजा 11,200 40,600 येईल बॅलन्सिंग फिगर. त्याला म्हणायचे बाय बॅलन्स कॅरीड डाऊन बॅलन्स इन फिगर. टोटल करा 51,800 रुपये 31/12/16. हे कॅरीड डाऊन. नेक्स्ट इयर मध्ये काय होईल, ब्रॉड डाऊन होईल 1/1/17 टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. हेच इथलं बॅलन्स इथे येईल 40,600. ओके, 40,600. त्याच्यानंतर पुढं 31 तारखेला त्याला इन्स्टॉलमेंट पे केली असेल 31/12/17ला. ऍक्च्युली कॅश किती पे झालं तर या ठिकाणी 23,980 रुपये पे झालं जानकीला. जानकी 23,980 रुपये. किती, 23,980 रुपये. ओके, आणि 31 तारखेला लगेच डेप्रिशिएशन चार्ज करू 31/12/17ला बाय डेप्रिशिएशन. किती, डेप्रिशिएशन लास्ट इयरचं दुसऱ्या वर्षाचं डेप्रिशिएशन किती आहे 31/12चं 10,080 रुपये. 10,080 रुपये. ठीक आहे, चला टोटल करा 40,600 प्लस 23,980 किती आलं 64,500. 64,580. 64,580 इकडे लिहा 64,580. आता आपल्याला बॅलन्सिंग फिगर काढायचं 31/12/17चं बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. 64,580 मधून 10,080 लेस करा 54,500 येऊन जाईल. 54,500 रुपये काय असेल बॅलन्स कॅरी डाऊन. हे नेक्स्ट इयर मध्ये ब्रॉड डाऊन होईल 1/1/2018
टू बॅलन्स ब्रॉड डाऊन किती 54,500 लागलीच 31 तारखेचं काय करूया कॅश प्राइस किंवा पे केलेली टू जानकीज अकाउंट किती पेड केले कॅश पेड बघा जानकीच्या बुक्स मध्ये चार्ट मध्ये आपल्याला चेक करा 26,378 रुपये पेड केले 26,378 रुपये काय केले पेड केले ओके पेड तर पेड 31/12/18 बाय बॅलन्स डेप्रिसिएशन चार्ज करायचे सो डेप्रिसिएशन अकाउंट डेप्रिसिएशन करा किती थर्ड इयरचं डेप्रिसिएशन किती आहे 9,072 किती आहे 9,072 रुपये लागलीच काय करायचं क्लोज करायचंय किती 54,500 प्लस 26,378 जर केलं तर 80,878 80,878 ओके बॅलन्स इन फिगर काढा 31/12/18 बाय बॅलन्स कॅरीड डाऊन किती 80,878 वजा 9,072 रुपये 71,806 ओके हे काय होईल नेक्स्ट इयर मध्ये ब्रॉड डाऊन होईल 1/1/2018 19 टू बॅलन्स बीडी ब्रॉड डाऊन किती 71,806 रुपये 71,806 आणि या वर्षाचं कॅश पेड केलेलं 31/12/19 कॅश पेडच्या कॉलम मध्ये बघा 9,842 रुपये पेड केले आहेत जानकीला जानकीज अकाउंट 9,842 ओके 9,842 पे केले टोटल करा 9,842 81,648 ओके अगोदरीकडे डेप्रिशिएशन द्यावं लागेल 31/12/19 बाय डेप्रिशिएशन अकाउंट लास्ट इयरचं डेप्रिशिएशन किती होतं चेक करा 8,165 8,165 लागलीच क्लोज करा 31/12/19 बाय बॅलन्स कॅरीड डाऊन इकडं 81,648 मधून 8,165 मायनस करा 73,483 73,483 येऊन जाईल 483 काय असणार आहे हे इथपर्यंतच राहणार आहे क्लोज करून टाका हे मशिनरी अकाउंट क्लियर आहे सगळ्यांना मशिनरी ओके तर आता काय करूया जानकीचा अकाउंट प्रिपेअर करूया सिंपल आहे फक्त लक्ष देऊन बघा जानकीचा अकाउंट आपण कशा पद्धतीने प्रिपेअर करत आहोत ओके तर डेबिटला काय लिहायचंय डाऊन पेमेंट किती केले त्यानं 1 जानकीला किती भेटलं 1,16 टू कॅश ब्रॅकेट मध्ये डीपी म्हणा डाऊन पेमेंट म्हणा किती भेटलं 30,000 ओके 30,000 या ठिकाणी कॅश भेटलं त्याच्यानंतर 31 तारखेला 31/12/16 ला काय भेटलं तिला टू कॅशच भेटलं आहे पहिली इन्स्टॉलमेंट फर्स्ट इन्स्टॉलमेंट भेटली आहे पहिली इन्स्टॉलमेंट किती रुपयाची 30,000 रुपयाची पहिली इन्स्टॉलमेंट भेटली आहे त्याच्यानंतर इथं जे डेबिटला आहे ना इकडे जाऊन क्रेडिटला टाकून देऊया 30,000 ची जी काय इन्स्टॉलमेंट आहे ते आणि इकडच्या डेबिटचे इकडे क्रेडिटला जाऊ द्या जानकी 1,16 बाय मशिनरी 30,000 त्याच्यानंतर मशिनरी झाल्यानंतर पुढे आहे मशिनरी अगेन इथले 21,800 31 तारीख 31/12/16 बाय मशिनरी किती भेटले 21,800 हे पहा 21,800
आणि लास्ट काय इंटरेस्ट. इथे डेप्रिशिएशन दिलं, इकडे इंटरेस्ट द्या. 31/12/16 बाय इंटरेस्ट. पहिल्या वर्षीचं इंटरेस्ट किती आहे? इंटरेस्टच्या कॉलम मध्ये 8,200, 8,200. सिम्पली क्लोज करून टाका. आता हे 60,000 रुपये, 60,000 रुपये. क्लिअर आहे सगळ्यांना? नेक्स्ट आता पुढचं वर्ष किती? 31/12/17 कॅश टू कॅश अकाउंट किती? 30,000. संपलं. क्रेडिट साईडला काय? 31/12/17. 31/12/17 जानकीला किती भेटलं? मशिनरी लिहा. बाय मशिनरी किती? हे बघा इथं 23,980, 23,980. लागलीच डेप्रिशिएट आपलं इंटरेस्ट द्या. 31 तारखेला 31/12/17 बाय इंटरेस्ट अकाउंट. बेरीज करा दोघांची. इंटरेस्ट दुसऱ्या वर्षाचं किती आहे? 6,020 रुपये. किती? 6,020 रुपये. टोटल जर केली तर बरोबर 30,000 येते. इकडची सुद्धा 30,000 येऊन जाईल. झालं सेकंड इयर क्लोज. संपला. थर्ड इयर इथे लिहा सेकंड इन्स्टॉलमेंट. जर कळत नसेल त्यांच्यासाठी सेकंड इन्स्टॉलमेंट दुसरी इन्स्टॉलमेंट आहे. त्याच्यानंतर 31/12/18 थर्ड इन्स्टॉलमेंट भेटली आहे टू कॅश अकाउंट ब्रॅकेटमध्ये. तिसरी इन्स्टॉलमेंट किती? 30,000. ओके. त्याच्यानंतर मशिनरीमध्ये बघूया 31/12/18. मशिनरीच्या 31/12/18 ते जानकीमध्ये किती आहे? 26,378 लिहा. क्रेडिट साईडला बाय काय नाव? मशिनरी 26,378. ओके. आणि 31 तारखेला व्याज इंटरेस्ट 31/12/19 बाय इंटरेस्ट किती भेटलं? थर्ड इयरचे इंटरेस्ट 3,622 रुपये. 3,622 रुपये. चेक करा बरोबर किती येईल? 30,000 येईल. इकडं सुद्धा 30,000 येऊन जाईल. ओके. संपलं. लास्ट इयरचं कॅल्क्युलेट करूया. 31/12/19 टू कॅश ब्रॅकेटमध्ये फोर्थ इन्स्टॉलमेंट, चौथी इन्स्टॉलमेंट. ओके. किती? 30,000ची इन्स्टॉलमेंट आहे. 30,000 घेणार आहोत. त्याच्यानंतर क्रेडिट साईडला 31/12/19 मशिनरीमध्ये बघा 31/12/19 जानकी 9,842 रुपये बाय मशिनरी 9,842 रुपये. ओके. आणि शेवटच्या वर्षाचं इंटरेस्ट 31/12/19 बाय इंटरेस्ट किती आहे? शेवटच्या वर्षाचं इंटरेस्ट 20,158. 20,158. बेरीज करा दोघांची 30,000च येईल. इकडची सुद्धा 30,000 येऊन जाईल. सिंपल आहे. जानकी आणि मशिनरी दोन्ही अकाउंट आपण काय केले? व्यवस्थितरित्या सॉल्व्ह केले आहेत. त्याच्यानंतर पुढचे जे सोपे सोपे अकाउंट आहेत डेप्रिशिएशन आणि इंटरेस्ट ते कॅल्क्युलेट करणार आहोत आपण. लागलीच तोपर्यंत बघून घ्या. चला तर कंटिन्यू करूया. काय अकाउंट बनवायचं आहे? डेप्रिशिएशन आणि इंटरेस्ट अकाउंट. सोप्या पद्धतीने आपण चेक करूया किंवा सॉल्व्ह करूया. डेप्रिशिएशन अकाउंट अगोदर सॉल्व्ह करायचं किंवा इंटरेस्ट तुमच्या मनावर ॲज युअर विश. अगोदर डेप्रिशिएशन दिले तर डेप्रिशिएशन सॉल्व्ह करूया. डेप्रिशिएशनच्या डेबिटला आपण डेप्रिशिएशन लिहूया. 31/12ला काय केलं? 31/12/2016 काय केलं? मशिनरीच्या क्रेडिटला डेप्रिशिएशन लिहिलं होतं. मशिनरीच्या क्रेडिटला होतं. डेप्रिशिएशन मध्ये येताना कुठे येईल? डेबिटला. एक अकाउंट वरून दुसऱ्या अकाउंट मध्ये जर आयटम पोस्ट होत असेल तर अपोजिट बाजूला जात असतो. तुम्हाला माहिती असेलच. ओके. तर आपण कॉमर्सला आहोत याचा अर्थ 11वी 12वी फर्स्ट इयर सेकंड इयर सगळं काय झालेलं आहे आपलं. तर माहिती असायला पाहिजे एक अकाउंटचं बॅलन्स नेक्स्ट अकाउंट मध्ये दुसऱ्या कुठेतरी जात असेल तर अपोजिट बाजूला जात असतं ॲज पर डबल एंट्री सिस्टम नुसार. ओके. तर मशिनरीच्या क्रेडिटला होतं डेप्रिशिएशन. मशिनरीच्या क्रेडिटला होतं तर इथे येत असताना डेबिटला येऊन जाईल काय? टू त्या मशिनरीचं नाव मशिनरी
अकाउंट किती होतं पहिल्या वर्षाचं डेप्रिशिएशन 11,200 रुपये 11,200. ओके, लागलीच हे कुठे ट्रान्सफर करायचे 31/12/2016 प्रॉफिट लॉसला ट्रान्सफर करा बाय प्रॉफिट लॉस किती 11,200 रुपये. ओके, संपलं पहिलं वर्ष, क्लोज करायचं 11,200. इकडे सुद्धा 11,200 रुपये संपला. त्याच्यानंतर 31/12/17 टू मशिनरी किती आहे दुसऱ्या वर्षाचं डेप्रिशिएशन 10,080 किती आहे 10,080 रुपीज. मग लागलीच हे कुठे ट्रान्सफर करायचं लागलीच प्रॉफिट लॉसला बाय P&L अकाउंट 10,080 रुपये संपलं. क्लोज 10,080. इकडे सुद्धा 10,080 झालं. नेक्स्ट पुढं तिसरं वर्ष 31/12/18 टू मशिनरी किती मशिनरी तिसऱ्या वर्षाचं डेप्रिशिएशन 9,072 रुपये 9,072. लागलीच ते ट्रान्सफर करा 31/12 इथं 17 बेटा 17 इथं 18 बाय P&L अकाउंट किती 9,072. क्लोज करा 9,072 9,072. ओके, लास्ट इयर 31/12/19 टू मशिनरी शेवटच्या वर्षाचं किती आहे 8,165 8,165. लागलीच ट्रान्सफर करा 31/12/19 बाय P&L अकाउंट 8,165. क्लोज 8,165 8,165. ओके झालं. ते डेप्रिशिएशन असेल. आता इंटरेस्ट क्लोज करूया. इंटरेस्ट बघा त्या जानकीच्या क्रेडिट साईडला होतं तर इथे इंटरेस्ट मध्ये येताना कुठे येईल डेबिटला 31/12/16 काय जानकीनं आपल्याला दिलं त्याचं नाव लिहा. जानकीच्या बुक मधून आलं आहे म्हणून टू जानकी अकाउंट किती इंटरेस्ट पहिल्या वर्षी आहे 8,200 8,200 8,200. हे इंटरेस्ट लागलीच प्रॉफिट लॉसला ट्रान्सफर करूया 31/12 किती 16 बाय P&L अकाउंट 8,200. टोटल करा 8,200 8,200. नेक्स्ट 31/12/17 टू जानकी किती आहे दुसऱ्या वर्षाचं डेप आहे 6,020 रुपये 6,020. 31/12/17 ला ते ट्रान्सफर करा कुठं बाय P&L ला किती 6,020 रुपये. क्लोज 6,020 6,020. ओके, त्याच्यानंतर तिसरं वर्ष 31/12/18 टू जानकी किती आहे बेटा जानकी तिसरं वर्ष 3,622 रुपये 3,622. ट्रान्सफर करा ते 31/12/18 बाय P&L 3,622 रुपये. क्लोज करा 3,622. इकडे सुद्धा 3,622. नेक्स्ट लास्ट इयर 31/12/19 टू जानकी लास्ट इयरचं खूप जास्त आहे 20,158 20,158. लागलीच ट्रान्सफर करा 31/12/19 बाय P&L 20,158 रुपये. क्लोज करा हे सुद्धा 20,158 20,158. संपलं इंटरेस्ट. एकदम सिंपल सोपं चॅप्टर आहे. तुम्हाला लक्षात आली पाहिजे आता थीम. ओके, तर अशाच पद्धतीचे तुम्हाला होमवर्कसाठी क्वेश्चन देणार आहे. सो समजलं असेल तर आपण व्हिडिओला लाईक करायचं चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि आपल्या
मित्रांमध्ये हे शेअर करायचं आहे. थँक्यू. नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू आता.